विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 9.2 प्रश्न नंबर 1. एक वस्तू रुपये 7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि रुपये 8,400 मध्ये विकली जाते तर होणारा नफा आहे. मित्रांनो, वस्तूची खरेदी किंमत आहे 7,500 रुपये आणि विक्री किंमत आहे 8,400. बघा, विक्री किंमत जर जास्त असेल, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला नफा होतो. मग नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा, विक्री किमतीमधून आपल्याला खरेदी किंमत वजा करायची म्हणजे आपल्याला नफा मिळेल. विक्री किंमत आहे 8,400. 8,400 वजा खरेदी किंमत आहे 7,500. मित्रांनो, ही वजाबाकी आपण करणार. बघा, शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य. आता 4तून 5 जात नाही, 8कडनं हातचा घेतला, 4च्या ठिकाणी झाले 14, 14तनं 5 गेले, खाली राहिले 9, 8च्या ठिकाणी झाले 7, मग 7 मधून 7 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं. होणारा नफा आहे 900 रुपये. रुपये 900 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी, रुपये 900. प्रश्न नंबर 2. एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर रुपये 50 खर्च केले. जर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला? प्रश्न अतिशय सोपा आहे. एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली म्हणजे वस्तूची खरेदी किंमत आहे 450 रुपये आणि त्या जुन्या सायकलवरती दुरुस्ती खर्च आहे 50 रुपये. ती सायकल दुरुस्त करण्यासाठी 50 रुपये खर्च आला आणि सायकल विकलेली आहे 600 रुपयांना म्हणजे वस्तूची विक्री किंमत, सायकलची विक्री किंमत आहे 600 रुपये. तर मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, या उदाहरणामध्ये खरेदी किंमत आहे 450 रुपये आणि दुरुस्ती खर्च आहे 50 रुपये म्हणजे आपल्याला एकूण खरेदी किंमत काढावी लागते. एकूण खरेदी किंमत आपण कशी काढणार? तर 450, खरेदी किंमत आहे 450 आणि त्यामध्ये दुरुस्ती खर्च आहे 50 रुपये म्हणजे एकूण खरेदी किंमत झाली 500 रुपये. मित्रांनो, वस्तू 500 रुपयांना खरेदी केली आणि 600 रुपयांना विकली, आपल्याला नफा होईल. म्हणजे विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो. नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. बघा, आता विक्री किंमत आहे 600 रुपये, 600 रुपयांना सायकल विकली आणि एकूण खरेदी किंमत आहे 500 रुपये म्हणजे आपल्याला नफा झाला रुपये 100. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी, रुपये 100. प्रश्न नंबर 3. एका माणसाने एक टेबल रुपये 650 ला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर रुपये 50 खर्च केले. त्याने ते रुपये 840 ला विकले. त्याला किती लाभ झाला? मित्रांनो, आता इथून पुढे या मागचं उदाहरण आणि इथून पुढे सर्व उदाहरण, या स्वाध्यायातले सगळे उदाहरण सारखेच आहे. बघा, एका माणसाने एक टेबल खरेदी केला 650 रुपयाला. वस्तूची खरेदी किंमत आहे 650 रुपये आणि तो टेबल खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती दुरुस्ती केली. दुरुस्ती खर्च आहे 50 रुपये आणि मित्रांनो, तो टेबल विकलेला आहे 840 रुपयाला. वस्तूची विक्री किंमत आहे 840. बघा, आता आपल्याला दुरुस्ती खर्च दिलेला आहे, मग आपल्याला वस्तूची एकूण खरेदी किंमत काढायची. एकूण खरेदी किंमत म्हणजे वस्तूची खरेदी किंमत आहे 650. त्यामध्ये आपण दुरुस्ती खर्च मिळवणार, वाहतूक खर्च असेल तर तो मिळवणार, तो आहे 50 रुपये. म्हणजे मित्रांनो, हा खर्च किती झाला? तर 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 700 रुपये. मित्रांनो, एकूण खरेदी किंमत आहे 700 रुपये आणि विक्री किंमत आहे 840. म्हणजे थोडक्यात वस्तू खरेदी केली 700 रुपयाला, विकली 840 रुपयाला. विक्री किंमत जास्त आहे, आपल्याला नफा होणार. मग नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. बघा, विक्री किंमत आहे 840 वजा एकूण खरेदी किंमत. एकूण खरेदी किंमत आहे 700 रुपये. आपण हे गणित तोंडी सांगू शकतो. 840 मधून 700 गेले. बघा, उत्तर येईल 140. 140 रुपये. बघा, शून्यातून शून्य गेला 0. मित्रांनो, इथे झाले 4, 4तून 0 गेला 4 आणि 8तून 7 गेले 1, 140. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रुपये 140. त्याला किती लाभ झाला? तर त्याला 140 रुपयांचा लाभ झाला. प्रश्न नंबर 4. 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 1.25 लाख रुपये खर्च करून ते
दुरुस्त केले व ते 6 लाख रुपयांना विकले, या व्यवहारात झालेला नफा किती? मित्रांनो, पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. एक जुनं घर खरेदी केलेलं आहे 4.25 लाख रुपयांना, म्हणजे 3,75,000 रुपयांना. आणि हे घर खरेदी केल्यानंतर त्यावर 1.25 लाख रुपये दुरुस्ती खर्च केला. 1.25 लाख म्हणजे 1,25,000 रुपये दुरुस्ती खर्च आहे. आणि ते घर मित्रांनो दुरुस्त केल्यानंतर 6 लाख रुपयांना विकलेलं आहे. घराची विक्री किंमत आहे 6 लाख रुपये. मित्रांनो, आता घराची आपल्याला एकूण खरेदी किंमत काढायची. मग एकूण खरेदी किंमत काढताना घराची मूळ खरेदी किंमत आहे 4.25 लाख रुपये, म्हणजे 3,75,000. त्यावर दुरुस्ती खर्च आपण मिळवणार, म्हणजे 1,25,000 हा खर्च आपण मिळवल्यानंतर मित्रांनो एकूण खरेदी किंमत होते 5 लाख रुपये. मग आता घर 5 लाख रुपयांना खरेदी केलं. घराची एकूण खरेदी किंमत आहे 5 लाख रुपये आणि घर 6 लाख रुपयांना विकलेलं आहे. मित्रांनो, विक्री किंमत जास्त आहे, आपल्याला नफा होणार. नफ्याचं सूत्र विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत, म्हणजे 6 लाख वजा 5 लाख. 6 लाख मधून 5 लाख गेले, खाली राहिले मित्रांनो 1 लाख. म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रुपये 1 लाख. प्रश्न नंबर 5. एका माणसाने एक स्कूटर रुपये 47,000 ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर रुपये 3,000 खर्च केले. त्याने ती रुपये 52,000 ला विकली. त्याचा नफा किंवा तोटा किती? मित्रांनो, सेम प्रश्न आहे. एका माणसाने एक स्कूटर खरेदी केलेली आहे 47,000 रुपयांना. खरेदी किंमत आहे 47,000. त्यानंतर त्या स्कूटरवरती 3,000 रुपये दुरुस्ती खर्च आहे. मित्रांनो, दुरुस्ती खर्च आहे 3,000 रुपये आणि ती स्कूटर विकलेली आहे 52,000 रुपयांना, म्हणजे विक्री किंमत आहे 52,000 रुपये. मित्रांनो, आता आपल्याला दुरुस्ती खर्च दिलेली आहे, म्हणजे आपल्याला एकूण खरेदी किंमत काढायची, स्कूटरची एकूण खरेदी किंमत. मग आता मूळ खरेदी किंमत आहे 47,000, त्यामध्ये आपण दुरुस्ती खर्च मिळवणार 3,000, म्हणजे 47 आणि 3 झाले 50,000 रुपये. स्कूटरची एकूण खरेदी किंमत आहे 50,000 रुपये. स्कूटर विकलेली आहे 52,000 रुपयांना. मित्रांनो, विक्री किंमत जास्त आहे, आपल्याला नफा होणार. विक्री किंमत जास्त म्हणजे आपल्याला नफा होणार. नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग मित्रांनो, विक्री किंमत आहे 52,000 रुपये आणि खरेदी किंमत आहे 50,000 रुपये. एकूण खरेदी किंमत आहे 50,000 रुपये. मग 52 मधून 50 गेले, म्हणजे मित्रांनो 2,000 रुपये आपल्याला नफा होणार आहे. 2,000 रुपये नफा, म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नफा रुपये 2,000. प्रश्न नंबर 6. राहुलने जुना दूरचित्रवाणी संच रुपये 3,000 ला विकत घेतला. त्याने त्याच्या दुरुस्तीवर रुपये 300 खर्च केले. त्याने तो संच रुपये 3,500 ला विकला. त्याला किती नफा झाला? मित्रांनो, मागच्या उदाहरणासारखंच हे सेम उदाहरण आहे. एक दूरचित्रवाणी खरेदी केलेला आहे राहुलने 3,000 रुपयांना, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत आहे 3,000 रुपये. त्यानंतर त्या दूरचित्रवाणी संचावरती 300 रुपये खर्च केला. दुरुस्ती खर्च आहे 300 रुपये आणि तो विकलेला आहे, तो संच विकलेला आहे 3,500 रुपयांना. वस्तूची विक्री किंमत आहे 3,500 रुपये. मित्रांनो, आपल्याला दुरुस्ती खर्च दिलेला आहे, आपल्याला वस्तूची एकूण खरेदी किंमत काढायची आहे. वस्तूची मूळ खरेदी किंमत आहे 3,000 रुपये, त्यामध्ये आपण दुरुस्ती खर्च मिळवणार. दुरुस्ती खर्च आहे 300 रुपये, म्हणजे एकूण खरेदी किंमत झाली 3,300 रुपये. मित्रांनो, वस्तू 3,300 रुपयांना खरेदी केली आणि विकली 3,500 रुपयांना. विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे आपल्याला नफा होणार. नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 3,500 आणि एकूण खरेदी किंमत आहे 3,300. अतिशय सोपी वजाबाकी आहे. 3,500 मधून 3,300 गेले, खाली शिल्लक राहिले रुपये 200. म्हणजेच मित्रांनो, त्याला किती नफा झाला? त्याला 200 रुपयांचा नफा झाला. 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए, रुपये 200. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न होते, एकाच प्रकारचे. पहिला प्रश्न सोडला तर 2 पासून 6 पर्यंतचे सर्व प्रश्न सेम होते, त्यामध्ये कुठलाही बदल नव्हता.
या ठिकाणी स्वाध्याय नंबर 9.2 संपला. मित्रांनो, पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.